नमस्कार, e-प्रशिक्षण.com या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत. समजा कार्यालयात एखाद्या कर्मचाऱ्यावर अचानक कारवाई झाली किंवा त्याला निलंबित केलं गेलं, तर पहिली प्रतिक्रिया काय असते? म्हणजे मी याविरुद्ध दाद मागणार किंवा मी अपील करणार असंच ना? हो, अगदी साहजिक आहे ते. पण कसे, हे वाटतं तितकं सोपं नसतं. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. होय. श्री विष्णुकांत बोरसे यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या माहिती स्रोतांवरून आपण ही अपीलाची प्रक्रिया समजून घेणार आहोत. या प्रक्रियेत सर्वात आधी हे पाहणं गरजेचं आहे की कायद्याचे दरवाजे कुठे पूर्णपणे बंद आहेत. म्हणजे नियम 16 नुसार एक स्पष्ट नो एंट्री झोन आहे. अच्छा, म्हणजे तिथे अपील करताच येत नाही का? बरोबर, तिथे अपील करता येत नाही. उदाहरणादाखल सांगायचं तर राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश किंवा चौकशी चालू असताना मध्येच दिलेले तात्पुरते आदेश. बर. आणि हो, नियम 8 खालील चौकशी प्राधिकरणाने काढलेले आदेशही याच कक्षेत येतात. म्हणजे चौकशी पूर्ण झालेली नसताना मधल्याच टप्प्यावर अपील करणं म्हणजे त्यात काहीच अर्थ नाहीये, होय ना? अगदी नेमकं बोलात तुम्ही. यामागचं कारण खूप व्यावहारिक आहे. आता विचार करा, अंतिम निष्कर्ष निघण्यापूर्वीच जर प्रत्येक छोट्या आणि तात्पुरत्या निर्णयावर लोक अपील करू लागले तर काय होईल? ती मूळ चौकशी कधीच पूर्ण होणार नाही. एक्झॅक्टली. प्रक्रियेत सतत कायदेशीर अडथळे येऊ नयेत म्हणून ही नो एंट्री ठेवली आहे. हे खूप लॉजिकल वाटते मला. पण मग जी प्रकरणं या नो एंट्री झोनच्या बाहेर आहेत, जिथे खऱ्या अर्थाने अपील करता येतं, तिथे हे अपीलीय अधिकारी नक्की काय तपासतात? तिथेच 2 वेगळे मार्ग तयार होतात. जर प्रकरण फक्त निलंबनाचं असेल, जे नियम 4 अंतर्गत येतं, तर अधिकारी केवळ एक प्राथमिक तपासणी करतात. प्राथमिक तपासणी म्हणजे नक्की काय तपासतात ते? एकूण परिस्थिती पाहता निलंबन करणं गरजेचं होतं का, एवढंच पाहिलं जातं तिथे. पण जर प्रकरण अंतिम शिक्षेचं असेल, म्हणजेच नियम 5, तर मात्र तपासणी अत्यंत कठोर असते. बरं. तिथे पूर्ण 5 सूत्री तपासणी केली जाते. मला इथे एक प्रश्न पडलाय. निलंबनासाठी फक्त वरवरची तपासणी आणि शिक्षा आदेशासाठी एवढी मोठी 5 सूत्री तपासणी का? एवढी मोठी तफावत का असते यात? याचं कारण असं की निलंबन ही अनेकदा तात्पुरती आणि प्रतिबंधात्मक कारवाई असते. तो काही अंतिम निर्णय नसतो. हां, बरोबर आहे. मात्र शिक्षा हा एखाद्याच्या कारकिर्दीवर होणारा गंभीर आणि अंतिम परिणाम आहे. त्यामुळे तिथे मोठे चित्राचा विचार करावा लागतो. संविधानाचा भंग तर झालेला नाही ना, नैसर्गिक न्याय मिळालाय का, हे सगळं पाहावं लागतं. म्हणजे काढलेले निष्कर्ष केवळ संशयावर नसून ठोस पुराव्यांवर आधारित आहेत का, हेही तपासलं जात असेल? हो, नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केलेल्या चुकीच्या तुलनेत दिलेली शिक्षा पुरेशी आहे की खूप जास्त आहे, या सगळ्याचं कठोर कायदेशीर मूल्यमापन अनिवार्य ठरतं. म्हणजे शिक्षा आदेशाचं अगदी एक्स-रे काढल्यासारखं सखोल परीक्षण केलं जातं तर? पण या सगळ्या प्रक्रियेनंतर शेवटी अपीलीय अधिकाऱ्याच्या हातात कोणते अधिकार असतात? नियम 23 नुसार त्यांच्याकडे 4 पर्याय असतात. ते दिलेली शिक्षा कायम ठेवू शकतात किंवा तिची तीव्रता कमी करू शकतात. बरं. आणि ती शिक्षा पूर्णपणे रद्दही करू शकतात का? हो, रद्दही करू शकतात. पण एक चौथा आणि सर्वात धक्कादायक पर्यायही त्यांच्याकडे असतो. ते दिलेली शिक्षा वाढवू शकतात. जर अधिकाऱ्याला वाटलं की मूळ शिक्षा खूपच सौम्य होती आणि प्रत्यक्ष घडलेली चूक अधिक गंभीर आहे, तर ते प्रकरण पुनर्विचारासाठी संबंधित प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतात. थोडक्यात सांगायचं तर अपील करणं ही एक दुधारी तलवार आहे. केवळ आपली शिक्षा कमी होईल या एकाच आशेने पुढे जाता येत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही शिस्त आणि अपील कार्यपद्धती केवळ कागदी नियम नाहीयेत. प्रशासकीय पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण करणारी एक अत्यंत भक्कम कायदेशीर चौकट आहे. अगदी 100% बरोबर. पण जाता जाता एक विचार नक्की माझ्या डोक्यात येतोय. नियम 23 नुसार अपीलीय अधिकारी शिक्षा वाढवू शकतात. हे ऐकायला जरी योग्य वाटत असलं तरी खऱ्या अर्थाने अन्याय झालेल्या एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याबद्दल काय? म्हणजे ज्याच्याकडे स्वतः निर्दोष सिद्ध करायला तांत्रिक पुरावे नाहीत असा कर्मचारी? हो, अगदी तोच. त्याच्या मनात ही तरतूद एक अदृश्य भीती तर निर्माण करत नसेल ना? न्याय मागायला जावे आणि स्वतःच अधिक गोत्यात यावे अशी धास्ती वाटू शकते. e-प्रशिक्षण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे, जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं.
या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.